हॅलो छोट्या दोस्तांनो, मी इरा आणि आज मी बनवणार आहे किनोवा कटलेट्स. मला खूप दिवसांपासून कटलेट खायचे होते. सो मम्मा म्हणाली, चल मी तुला हेल्दी कटलेट्स शिकवते. मम्मा नेहमी कटलेट्स बनवते. ते बघून मला वाटायचं हे तर किती इझी पिझी आहे. तुम्ही मला बघालच आज हे बनवताना. खरं सांगू, खूप हार्ड आहेत. चला मी दाखवते मी कसे बनवले. पहिले कॅप्सिकम आणि कॅरेट बारीक कापून घेतलं. स्वीट पोटॅटो आणि पोटॅटो बॉईल करून घेतले. कॅरेट्स खूप हार्ड होते म्हणून मी चॉपरमध्ये चॉप केले. नेक्स्ट किनोवा सीड्स 2 तास भिजत घालून कुकरमध्ये 4 शिट्ट्या दिल्या. आता सगळं एका भांड्यात मिक्स करूया. पहिले मॅश केलेले स्वीट पोटॅटोज आणि पोटॅटोज, नंतर क्रश्ड कॉर्न, चॉप्ड कॅरेट्स आणि कॅप्सिकम, ठेचून घेतलेलं मिरची आणि आलं. स्टीम्ड किनोवा सीड्स ॲड करूया. यामध्ये भरपूर फायबर आणि प्रोटीन असतं. आणि चवीपुरतं मीठ. मला मिक्स करायला जमत नव्हतं म्हणून मम्माने करून दिलं. हा माझा इंटरेस्टिंग पार्ट आहे. मम्मानी आधी एक हार्ट शेपचा कटलेट करून दाखवला. मी कधी एकदा करते असं झालं होतं. फर्स्ट कटलेटलाच कळलं की ते सगळ्या हाताला चिटकत होतं, पण फायनली मला जमला. असेच बाकीचे कटलेट पण करून घेतले. ऍक्च्युली मी तर बोर्डच उलटा धरला होता. आता त्या कटलेट्सला रवानी कोट करूया. मला त्यांना कोट करायला खूप मज्जा येत होती. हे खूप इंटरेस्टिंग आहे. ऍक्च्युली मी तर खेळत होते. माझ्याकडून एक तुटला. आता मस्तपैकी शॅलो फ्राय करूया. मला गॅसवर फोडणी आणि फ्राय करायला भीती वाटते म्हणून मम्मा मदत करत होती. मी फर्स्ट टाइम असं फ्राय करतीये आणि मला फ्लिपच करता आलं. आणि मी थोडा आराम केला आणि मम्माने बाकीचे सगळे कटलेट फ्राय केले. इट्स टाइम फॉर प्लेटिंग. पुदिन्याची चटणी आणि टोमॅटो केचप मिक्स करून एक डीप केलं. आता मी टेस्ट करून सांगते कसं झालंय. यम्मी, क्रिस्पी आणि टेस्टी झाले होते. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. टाटा.